मराठी आणि हिंदी संगीत विश्वात आपल्या मधुर भावपूर्ण आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य करणारे गायक म्हणजे सुरेश वाडकर. तू ही रे, ओ साथी चल, सिनेमे जलन, ए जिंदगी गले लगाले यांसारख्या अनेक गाण्यांमधून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र त्यांच्या गाण्याइतकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची कथाही रंजक आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासोबत त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. मात्र माधुरी दीक्षित यांना नकार देत त्यांनी त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी लग्न केलं. नक्की त्यांनी कोणत्या कारणाने माधुरी दीक्षित यांना नकार दिला? वयात एवढे अंतर असलेल्या मुलीशी का लग्न केले? या प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणून घेऊया. सुरेश वाडकर यांचा जन्म कोल्हापूरला झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची विशेष आवड होती. अवघ्या वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. 1976 साली वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी सूर सिंगर ही प्रतिष्ठित संगीत स्पर्धा जिंकली. त्यांनी त्यांच्या दमदार गायकीने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांना हिंदी आणि मराठी सिनेमांसाठी गाणी गाण्याची संधी मिळाली. हळूहळू त्यांच्या आवाजाची लोकप्रियता वाढत गेली. पुढे त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी गायली आणि त्यांचे नाव घराघरात पोचले. माधुरी दीक्षित आणि सुरेश वाडकर या दोघांचे कुटुंब एकमेकांना ओळखत होते. याच दरम्यान माधुरीचा पहिला चित्रपट अबोध रिलीज झाला होता. कला क्षेत्रात वावरत असलेल्या या दोघांचे लग्न लावून देण्याचा विचार त्यांच्या कुटुंबियांच्या मनात होता. माधुरीच्या वडिलांकडून तशी विचारणाही केली गेली. मात्र सुरेश वाडकर यांच्या कुटुंबियांनी माधुरी बारीक असल्याचे कारण देत ते स्थळ नाकारले असे म्हटले जाते. याविषयी सुरेश वाडकर यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले, माधुरीचे कुटुंब आणि माझे कुटुंब एकमेकांना ओळखत होते. तिच्या वडिलांनी शब्द टाकला असेल, मात्र ही गोष्ट माझ्यापर्यंत आली नाही. त्यामुळे मी माधुरीला नकार दिला ही गोष्ट खरी नाही आहे. अर्चना पुरण सिंग हिला जेव्हा हा किस्सा कळाला तेव्हा तिने तो रंगवून सांगितला. त्यानंतर सगळीकडे माधुरी खूप बारीक असल्यामुळे मी लग्नाला नकार दिला अशा बातम्या छापून आल्या. पण लग्नाची मागणी माझ्यापर्यंत पोचलीच नव्हती, तर मग मी नकार कसा देणार? पुढे गाण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते कित्येक वर्ष अविवाहित राहिले. सुरेश वाडकर यांची पत्नी पद्मा याच दरम्यान आपल्या आईसोबत सुरेश वाडकर यांना भेटल्या होत्या. ही भेट अत्यंत साधी होती. त्यावेळी त्या अवघ्या 8-9 वर्षांच्या होत्या, तर सुरेश वाडकर 28 वर्षांचे होते. मात्र भविष्यात हीच मुलगी आपल्या आयुष्याची जोडीदार बनेल ह्याची कल्पना ना सुरेश वाडकर यांना होती ना पद्मा यांना होती. यानंतर मध्ये मोठा काळ गेला. पद्मा मोठ्या झाल्या आणि त्यांनी सुद्धा संगीताचे शिक्षण घेतले. हळूहळू त्या सुद्धा संगीत क्षेत्राशी जोडल्या गेल्या. त्यामुळे सुरेश वाडकर आणि पद्मा यांची पुन्हा भेट होऊ लागली. संगीत या दोघांच्या आयुष्यातील समान धागा होता, त्यामुळे त्यांच्या वरचेवर भेटी होऊ लागल्या. याच दरम्यान सुरेश वाडकर आजारी पडले. त्यांना तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली. ते आपल्या कारकिर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर होते. त्यामुळे अचानक आलेल्या आजारपणामुळे त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत होता. या काळात पद्मा त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी सुरेश वाडकर यांची काळजी घेतली आणि त्यांना मानसिक आधार दिला. या दरम्यान त्यांच्या नात्यातील जवळीक आणखी वाढली. शस्त्रक्रियेनंतर सुरेश वाडकर सत्य साईबाबांचे दर्शन घ्यायला गेले. सत्य साईबाबांनी त्यांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला आणि सांगितले की लवकरच येथे उपस्थित असलेल्या मुलीशी तुमचे लग्न होईल. त्यावेळी सुरेश वाडकर यांची बहीण आणि पद्मा तेथे उपस्थित होत्या. या प्रसंगानंतर सुरेश वाडकर यांच्या मनातही पद्मा यांच्याशी विवाह करण्याचा विचार सुरू झाला. आजारपणात त्यांनी केलेली सेवा सुरेश वाडकर यांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेली होती. पुढच्याच वर्षी त्यांनी पद्मा यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. 1998 साली सुरेश वाडकर आणि पद्मा विवाहबद्ध झाले. त्यावेळी सुरेश वाडकर 43 वर्षांचे तर पद्मा 24 वर्षांच्या होत्या. लग्नानंतर पद्मा यांनी सुरेश वाडकर यांच्या संगीत प्रवासातही त्यांना साथ दिली. पद्मा वाडकर यांनी अनेक भजने आणि गाणी गायली आहेत. आजीवासन या नामांकित संगीत अकॅडमीच्या माध्यमातून ते अनेक मुलांना संगीताचे शिक्षण देतात. सुरेश आणि पद्मा यांना अनन्या आणि जिया अशा 2 मुली आहेत. दोन्ही मुली लहानपणापासूनच घरातील संगीताच्या वातावरणात वाढल्या. त्यामुळे आज दोघीही गायन क्षेत्रात उतरल्या आहेत. अशा प्रकारे सुरेश आणि पद्मा यांची लहानपणी झालेली एक साधी ओळख पुढे आयुष्यभराच्या नात्यात बदलली. वयातील 19 वर्षाचे अंतर असूनही दोघांनी आपल्या नात्यावर विश्वास ठेवला. संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देत गेली 30 वर्ष ते दोघेही आपला सुखाचा संसार करत आहेत.